श्रीनिवास वनगा याचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडस एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साहजिक आहे, माणूस आहे, दुःख वाटणार, थोडं वाईट वाटणार. परंतु मी आपल्याला सांगतो, नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं, श्रीनिवास तुला माझ्यावर विश्वास आहे? म्हणाला हो. मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय? तर नाही. मग मी श्रीनिवास वनगाला वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. कधी कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी गणित असतात, परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मी आपल्याला माहित आहे, लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांना ताबडतोब विधान परिषदेमध्ये मी मेंबर बनवलं, आमदार बनवलं. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता, श्रीनिवास माझ्या सोबत होता. जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला काही विचारलं नाही त्यांनी, कुठं चालले साहेब, काय होणार, कशासाठी चाललोय? बिलकुल नाही. त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता, तो देखील. बरोबर ना श्रीनिवास? तुझा काहीतरी घरी कार्यक्रम होता, वाढदिवस होता मुलाचा, पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, श्रीनिवासचं चांगलं होईल, कल्याण होईल. त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही. खरं म्हणजे लोकांसाठी दिवस रात्र काम करणं हा प्रत्येक शिवसैनिकाचं काम असतं. आणि म्हणून पालघरचा विकास हा ध्यास घेऊन आम्ही काम करतोय. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।